तेल्हारा तालुक्यातील आडगाव बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेलं पाथर्डी आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या क्षेत्रातील गावातील आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे। उपकेंद्रात औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष तेल्हारा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल दबडघाव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। प्रहार जनशक्ती पक्ष पाथर्डीच्या वतीने आम्ही आज इथं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इथं पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत। तरी इथं अस्वच्छता दिसत आहे आणि बिल्डिंग अशी पडकी जळकी तुम्ही बघत आहात, पडकी जळकी आहे आणि प्रसूतिगृहामध्ये लाईट नसल्यामुळे, नळ नसल्यामुळे, इथं प्रसूतिगृह व्यवस्थित नसल्यामुळे प्रसूती इथं होत नाही। कारण गरोदर महिला जर रात्रीच्या वेळी आले तर नळ नसल्यामुळे, पाणी नाही, इलेक्ट्रिक नाही, त्याच्यामुळे गरोदर महिलांना इथं हे रेफर बाकीच्या इकडे तालुका लेवलवर किंवा जिल्हा लेवलवर रेफर करतात। इथं अनेक अशा समस्या आहेत की गोळ्या देऊ शकत नाहीत, मेडिसिन नाहीत, फर्स्ट एड बॉक्स नाहीत, म्हणजे बऱ्याच काही अशा अडचणी इथं आपल्याला इथं दिसून येत आहेत। त्या आपण पाहतच आहात। एवढं बोलून माहिती देऊन म्हणतो जय प्रहार। प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी पाथर्डी आरोग्य उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। आरोग्य केंद्रामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे, गाजर गवत वाढलेलं आहे, तसंच औषधांचा तुटवडा आहे। माझं नाव PS कोगदे, आरोग्य सेविका पाथर्डी। मी उपकेंद्र पाथर्डी येथे कार्यरत 2 वर्षापासून आहे आणि इथं मी आले तेव्हापासून काही बिल्डिंग नाही, पाण्याची सोय नाही, नळ विद्युतची सोय नाही, इलेक्ट्रिक नाही, त्याच्यामुळे सुविधा म्हणजे देऊ शकत नाही आम्ही, डिलिव्हऱ्या होत नाही, पाणी नसल्यामुळे, इलेक्ट्रिक नसल्यामुळे। दिवसा तरी म्हणजे भलतंही करू पण रात्री जर झाली डिलिव्हरी तर लाईट नाही इथं। गरोदर मातांना प्रसूतीसाठी इतरत्र जावं लागतं आहे। लाईट, पाणी सुविधा नाही। येथील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार येथे चालतो आहे। त्यामुळे आरोग्य विभागाने येथे लक्ष द्यावं अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।